फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल खवयच कट्टा. मी शिल्पा बोलते. आज मी सकाळच्या न्याहारीला टोमॅटो रस्सम आणि वडे बनवते आहे. हीच रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. उडदाची डाळ मी रात्री भिजत घातली होती. तुम्ही मिनिमम 4 तास तरी तिला भिजवू शकता. त्याबरोबर मी त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणा घातला आहे. हे ऑप्शनल आहे. मेथी दाणा तुम्ही घालायलाच पाहिजे असं नाही आहे, पण ह्या डाळीतला स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून मी आता हिला मिक्सर ग्राइंडरमधनं वाटून घेणार आहे. वाटताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं नाहीये. अगदी वाटण्यापुरतं 1 ते 2 चमचे एवढंच पाणी घालायचंय. त्यात मी 1 हिरवी मिरची घालणार आहे आणि 5 ते 6 काळे मिरेचे दाणे घालणार आहे, जेणेकरून आपल्या वड्यांना एक अशी चांगली टेस्ट येईल आणि ते रस्सम बरोबर खाताना आपल्याला अजून चविष्ट लागतील. आपलं हे मिश्रण जाडसर वाटून झालेलं आहे. आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आपण याच्यामध्ये काळी मिरी घातल्यामुळे थोडंसं आला काळपटपणा येतो, पण मिश्रण तसंच राहतं. याच्यात तुम्ही थोडे तांदूळ पण घालू शकता, पण मी सध्या फक्त उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी आहे ती घातलेली आहे. आणि याला आपण असं फेटायचं आहे, जेणेकरून ते हलकं होतं आणि फ्लफी होतं. 10 मिनिटं तरी फेटायचं आहे, मग ते आपोआप फुगतं आणि आपण त्याची टेस्ट करायची आहे फेटल्यावर. तुम्ही ते पाहू शकता, मी फेटलेलं जे आपलं बॅटर आहे ते इथे पाण्यात घातलंय आणि ते असं तरंगतंय वरती, खाली गेलेलं नाहीये. याचा अर्थ आपलं जे बॅटर आहे ते छान असं फुगलंय. मिश्रणाला थोडं 10 मिनिटं तसंच रेस्ट देणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फुलेल. अजून मिक्सरमध्ये एक छोटी पेस्ट करणार आहोत रस्समसाठी. त्यात मी ½ टीस्पून जिरं घेतलंय आणि 6 ते 7 काळी मिरीचे दाणे मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. त्याबरोबर आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आहेत. माझ्या ह्या मसाल्याच्या बॉक्समध्ये मी सगळ्या गोष्टी धुवूनच ठेवते. आणि एक छोटासा लसूण घालायचा आहे. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल. आणि हे आपण दरदरीत वाटून घ्यायचंय. आपला टोमॅटो रस्समचा आपण जो मसाला केला होता तो तयार आहे. मी 1 चमचा तुरीची डाळ जी आहे ती शिजवून घेतलेली आहे आणि 2 टोमॅटो आहेत ते त्याच्याबरोबर उकडून घेतलेत. टोमॅटोची आपण सालं काढून टाकायची आहेत. चिंचेचा कोळ मी चिंच भिजवून तयार केलेला आहे आणि आपला रस्सम मसाला पावडर आहे. या सगळ्यांची आपण पूर्वतयारी करायची आहे रस्समसाठी. इथे आपण टोमॅटोची सालं पण काढून घेतलेली आहेत. टोमॅटोजला आपण हाताने पण कुस्करून घेऊ शकतो, पण माझ्याकडे मिक्सर हा आपण मसाला वाटण्यासाठी वापरलाच होता, सो मी थोडं त्यांना गार करून मिक्सरमध्येच थोड्याशा डाळीबरोबर वाटून घेतलंय. त्यामुळे आपलं जे मिश्रण असते ते छान असं दाटसर वाटून येतं आणि आपल्या रस्समसाठी ते परफेक्ट टेक्स्चर देतं. मी इथे पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. मी मोहरी घालते. मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यात मी 2 ते 3 सुक्या मिरच्या घालणार आहे. तुमच्याकडे बोर मिरच्या असतील तर त्या घातल्या तरी चालतील. काश्मीरी चिली आहे ती त्या घातल्या आहे आणि आपण थोडं हिंग घालायचं याच्यामध्ये. सुरुवातीला पेस्ट केली होती ती याच्यामध्ये घालायची आणि आपण डाळीचं आणि टोमॅटोचे जे सगळं एकजीव केलं होतं मिश्रण ते पण एका पाठोपाठ एक घालायचंय. त्याच्यातच आपण चिंचेचा कोळ घालायचंय. थोडी अर्धा चमचा हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचंय. यामध्ये रस्समची ऑथेंटिक टेस्ट येण्यासाठी मी रेडीमेड रस्सम पावडर मसाला पण आणलेला आहे. रस्सम मसाला आपण घरी पण बनवू शकतो. ही ड्राय पावडर असते आणि याच्यात सुद्धा डाळी असतात घातलेल्या, त्यामुळे ह्याला एक चांगली युनिक अशी टेस्ट येते. याची रेसिपी मी पुढच्या वेळी नक्की शेअर करेन, पण हा आपण स्टोअर बॉट मसाला आहे जो मी इथे वापरते आहे तो. त्यात चवीनुसार आपण आपलं मीठ घालायचे. म्हणजे पण रस्सम जे असतं ते पाण्यासारखं असतं, ते वरणासारखं किंवा सांबर सारखं नसतं. सो मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 कप पाणी घालते, कारण आज मी रस्सम वडा करणार आहे, त्यामुळे वड्यांना शोषून घेण्यासारखं पाणी पाहिजे. तर पाणी घातलंय मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडा गूळ घालू शकता किंवा साखर घालू शकता. खूप अप्रतिम लागतं. तुम्ही कुठे तमिळ ब्राह्मण यांच्या घरी जर रस्सम प्यायला असाल तर ह्याची ही टेस्ट तशीच असते.
मी थोडासा किंचित गूळ टाकते अगदी नावाला, कारण आंबट गोड तिखट हे जे चवीचं कॉम्बिनेशन आहे हे कुठल्याही गोष्टीची जी चव असतं ते वाढवतं. आणि हे असं रस्सम तुम्हाला नुसतं प्यायला सुद्धा खूप आवडेल. गरम गरम रस्सम हे अशा पावसाळी वातावरणामध्ये प्यायला खूप आवडतं मला. तयार आहे. तुम्ही याला भाताबरोबर छान भुरके मारून खाऊ शकता. परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. एवढंच पातळ लागतं, त्याच्यापेक्षा जास्त घट्ट असेल तर ते सांबार होतं. तुमच्याकडे रस्सम मसाला नसेल तर तुम्ही सांबार पावडर पण घालू शकता, ते इक्वली सेमच असतं. रस्सम बनवण्यापूर्वी आपण जे भिजवलेले उडीद वाटून घेतले होते त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. एकीकडे मी माझी छोटी कढई ऑलरेडी तेल घालून तापत ठेवली आहे आणि त्यात एक एक छोटा छोटा वडा मी त्यात ड्रॉप करते. वड्याची साईज छोटी ठेवा, नाहीतर ते आतून कच्चे राहतात. आणि स्टोवची फ्लेमसुद्धा तुम्ही मिडियम ठेवा, खूप कमी ठेवू नका किंवा खूप जास्त ठेवू नका, नाही तर बरेच वेळा वडे आतमध्ये तसेच राहतात. पण हे वडे खूप क्रिस्पी होतात आणि खायला पण चविष्ट लागतात आणि तळताना पण ते पटापट तळले जातात जेव्हा ते छोट्या आकारात असतात तेव्हा. दोन्ही बाजूने त्यांना व्यवस्थित पलटून आपण तळून घ्यायचं आहे. जेव्हा ते सोनेरी रंगाचे होतात तेव्हा त्यांना आपण किचन टॉवल पेपरवर काढून घेणार आहोत. इथे तुम्हाला मी एक वडा जो आहे तो खोलून दाखवते आहे. बघू शकता आतमध्ये एकदम छान क्रिस्पी असा तळला गेलेला आहे. आपला संडेचा सकाळचा नाश्ता तयार आहे. टोमॅटो रस्सम अगदी मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे. आणि इवन आपले वडेसुद्धा, वड्यांनीसुद्धा रस्सम छान सोक करून घेतलेलं आहे. अख्ख्या घरात रस्समचा एक प्रकारचा अरोमा पसरला आहे आणि खाण्यासाठी आम्ही सगळेच जण वाट बघतोय. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि त्यासाठी पाहत राहा खवय्येचा कट्टा. धन्यवाद.